नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी मिक्स कडधान्याची भेळ दाखवणार आहे. यामध्ये मी सर्व प्रकारचे कडधान्य मिक्स करून घेतलेले आहे. यामध्ये हरभरा घेतलेला आहे, वाटाणे घेतले आहे, पांढरे वाटाणे घेतलेले आहे आणि चवळी घेतलेली आहे. माझ्याकडे जेवढे अवेलेबल होते तेवढे सर्व कडधान्य मी यामध्ये घेतलेले आहेत. आणि आता हे मी 7-8 तासासाठी भिजवलेले आहेत. आणि सकाळी हे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवायचे आणि नंतर नितळत ठेवायचे. हे धुवून घेतल्यामुळं त्याच्यातलं सर्व गॅस निघून जातो आणि पोटाला त्याच्यापासून काही त्रास होत नाही. काही कडधान्य खाल्ले की पोटाचा त्रास होतो, तेव्हा हे धुवून घेतल्यानंतर कोणताही पोटाचा त्रास होत नाही. तर बघा मैत्रिणींनो, आता आपण एक कुकर छोटा घेतलेला आहे आणि त्यामध्ये पाणी घेतलं आहे. आता त्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि मीठ टाकल्यानंतर आपण हे सर्व कडधान्य त्यामध्ये टाकून घेऊया. भिजवलेले कडधान्य आपल्याला त्यामध्ये अर्धे कडधान्य मी टाकून घेत आहे आणि अर्धे हे मोड यायला ठेवून देणार आहे. तर बघा मैत्रिणींना, आता हे कडधान्य यामध्ये टाकलेलं आहे आणि मी हे टिफिनसाठी करत आहे कडधान्याची भेळ. आणि आता हे आपण कुकर गॅसवर ठेवून दिलेलं आहे. आणि आता फक्त कुकरच्या शिट्टीमध्ये वाफ भरू द्यायची आणि गॅस बंद करून टाकायचा. कारण कुकरची जर शिट्टी झाली तर मग हे कडधान्य खूप शिजले जातं आणि पूर्ण ते बारीक होऊन जातं. त्यामुळे हे शिजू द्यायचं नाही जास्त, आपल्याला थोडंसं शिजवायचं आहे. तर बघा, आता आपण आपलं कडधान्य वाफवून झालेले आहे. आणि आता हे मी पाणी काढण्यासाठी एका गाळणीमध्ये ओतून घेतलेलं आहे. आता बघा मैत्रिणींनो, आता हे ओतून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी काय काय टाकते हे तुम्ही बघा. यामध्ये मी चाट मसाला, लाल मिरची पावडर आणि थोडंसं मीठ आणि काळं मीठ. चाट मसाला, काळं मीठ, लाल मिरची पावडर आणि साधं मीठ. आता हे सर्व मी त्यामध्ये टाकून घेतलं आहे. आणि आता हे व्यवस्थित आपण सर्व हलवून घेऊया. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे. आणि मुलंसुद्धा ही आवडीने खातात. मुलांना हे टिफिनमध्ये दुपारच्या सुट्टीसाठी द्यायची, त्यामुळे मुलं ही भेळ आवडीने खातात. तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर